क्षेत्र कोणतंही असो, रिजेक्शनचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. इंडस्ट्रीत सुद्धा कलाकारांना अनेकदा रिजेक्शनला सामोरं जावं लागलंय. कधीकधी तर काही न कळवता परस्पर रोल दुसऱ्या कलाकारालाही दिला जातो. फॉरेनची पाटलीन या गाजलेल्या सिनेमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते गिरीश परदेशी यांच्या बाबतीत सुद्धा हे घडल्याचं त्यांनी नुकतंच महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत सांगितलं. सध्या लक्ष्मी निवास या मालिकेतून घराघरात पोहोचत असलेले अभिनेते तुषार दळवी यांना त्यावेळी परस्पर तो रोल दिला होता, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. मालिकेसाठी निवड होईल अशी आशा असताना शेवटच्या क्षणी भूमिका दुसऱ्या अभिनेत्याला मिळते, याबद्दलचाही किस्सा त्यांनी सांगितलाय. गिरीश परदेशी म्हणाले, पल्लवी जोशींची असंभव नंतर अनुबंध नावाची मालिका आलेली. त्या मालिकेमध्ये तुषार दळवींच्या भूमिकेसाठी पल्लवी यांनी माझ्यासोबत मीटिंग घेतलेली. ती भूमिका मला छान समजावून सांगितलेली. त्या मालिकेची कल्पना इतकी मस्त होती, ती भूमिका मला भावली आणि थोडीशी काळाच्या पुढे जाणारी होती. मला असं वाटलेलं ही भूमिका आपल्याला मिळायला पाहिजे, जेणेकरून काहीतरी आव्हानात्मक करता येईल. पण त्यावेळी सुद्धा असंच झालं. त्याचं कारण नाही समजलं. माझी निवड न झाल्याचं मला जवळपास 7-8 दिवसांनी समजलं. तोपर्यंत हो नाही या झोनमध्ये मी होतो. तो झोन खूप त्रासदायक असतो. काही वेळेस भूमिका मिळाल्या नाहीत असंही झालेलं आहे. तुम्ही त्यातून लगेच बाहेर पडता. पण हे 2-3 प्रकार माझ्या स्मरणात राहिलेत. ते तळ्यात मळ्यात असल्याचा त्रास होतो, असं गिरीश यांनी सांगितलं. दरम्यान गिरीश परदेशींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर या सुखांनो या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आणि ते घराघरात पोचले. त्याचबरोबर त्यांनी वहिनी साहेब या मालिकेमध्येही काम केलं. अनेक हिंदी मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. फॉरेनची पाटलीन या सिनेमानंतर ते बरीच वर्ष इंडस्ट्रीपासून लांब होते. 2016 नंतर अनेक वर्ष त्यांनी इंडस्ट्रीपासून लांब राहण्याचा विचार केला. याबद्दलही त्यांनी सांगितलंय की एका टप्प्यावर मला खूप थकल्यासारखं झालं होतं. म्हणूनच मी विचार केला की कुठेतरी आपण थांबावं, एक ब्रेक घेऊन बघावा. पुढे काय करायचं हे तेव्हाही मला ठाऊक नव्हतं. ब्रेक घेतल्यावर गिरीश यांच्या आयुष्यात एक नवा आणि अनपेक्षित अध्याय सुरू झाला. गिरीश हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSDचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या याच अनुभवामुळे त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे आणि थिएटरचे क्लासेस घेण्यासाठी विचारणा झाली. मग काही वर्ष त्यात व्यस्त असल्यामुळे मालिका आणि सिनेमांमध्ये दिसले नाहीत. पण अनेक वर्षांनी स्टार प्रवाहाच्या उदे ग अंबे उदे या मालिकेतून त्यांनी पुन्हा एकदा मालिका विश्वात पाऊल ठेवलं. तुम्हाला गिरीश परदेशींची आजवरची आवडलेली भूमिका कोणती आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.